कधी विचार केलाय, आपल्या आजूबाजूला एक अशी गोष्ट आहे जी आपल्याला दिसत नाही, पण तिच्याशिवाय आपण एक क्षणही जगू शकत नाही. चला तर मग आज याच अदृश्य हवेच्या दुनियेत एक सफर करूया आणि तिची रहस्य जाणून घेऊया. काय आहे बरं ही गोष्ट जी सगळीकडे आहे पण कुठेच दिसत नाही आणि जिच्याशिवाय जगणं अशक्य आहे? बरोबर ओळखलत, ती आहे हवा. आपण तिला इतकं गृहीत धरतो की तिच्याबद्दल विचार सुद्धा करत नाही. पण आता आपण तेच करणार आहोत. हवेचं एक एक गुपित उलगडणार आहोत. तर आज आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी आपण बघूया की ही अदृश्य हवा जागा कशी व्यापते. मग तिच्यात किती शक्ती आहे ते पाहू. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या जगण्यासाठी आणि आगीसाठी ती इतकी का गरजेची आहे हे सुद्धा समजून घेऊया. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. अदृश्य हवा, जी दिसत नाही पण तिचं अस्तित्व आपण अगदी सोप्या पद्धतीने सिद्ध करू शकतो. हवा म्हणजे नेमकं काय? सोप्या शब्दांत सांगायचं तर आपल्या पृथ्वीभोवती असलेलं वायूंचं एक अदृश्य मिश्रण. आपण तिला पाहू शकत नाही मान्य आहे, पण जेव्हा वाऱ्याची झुळूक आपल्याला स्पर्श करते तेव्हा ती जाणवते मात्र नक्की. तीच ही हवा. आता हवेचा पहिला आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गुणधर्म, हवा जागा व्यापते. पण प्रश्न हा आहे की जी गोष्ट दिसतच नाही ती जागा कशी काय व्यापू शकते? हे की नाही गंमत? चला हे एका प्रयोगातूनच समजून घेऊया. हे बघा, आपल्या समोर एक रिकामी, चपटी प्लास्टिकची पिशवी आहे. आता आपण तिला हवेत फिरवून त्यात हवा भरू आणि तिचं तोंड बंद करू. बघा, कशी टम्म फुगली. मग आता हिच्यात काय भरलंय? काहीच नाही. नाही, यात भरली आहे हवा. आणि यावरूनच सिद्ध होतं की हवा जागा व्यापते. हेच उदाहरण फुग्याच्या बाबतीत पण लागू होतं. साधा, चपटा फुगा, पण त्यात हवा भरताच तो मोठा होतो. का? कारण हवा त्याच्या आतली सगळी जागा व्यापून टाकते. म्हणजे हे अगदी स्पष्ट आहे. हवा जरी दिसत नसली तरी तिला जागा लागतेच. बरं, हवा फक्त जागाच व्यापत नाही, तर तिच्यात प्रचंड शक्तीसुद्धा आहे. हो, अगदी खरं आहे. आत्तापर्यंत आपण हवेचा स्थिर गुणधर्म पाहिला. आत्ता आपण तिच्या शक्तीबद्दल म्हणजे वाऱ्याबद्दल जाणून घेऊया. एक छोटासा विचार करू. समजा आपल्यासमोर दोन वस्तू आहेत. एक आहे पिसासारखी हलकी आणि दुसरी आहे दगडासारखी जड. आता जर आपण दोन्ही वस्तूंवर सारख्याच जोरात फुंकर मारली तर काय होईल? अगदी बरोबर. पीस किंवा कागद उडून जाईल, पण दगडाला काहीच होणार नाही. याचा अर्थ काय? आपल्या फुंकरीतून बाहेर पडणाऱ्या हवेत सुद्धा इतकी शक्ती असते की ती हलक्या वस्तू सहज हलवू शकते. आणि हीच तर आहे वाऱ्याची शक्ती. आणि गंमत म्हणजे हवेची ही शक्ती आपण नकळतपणे रोजच्या जगण्यात वापरत असतो. लहान मुलांचं भिळभिळं कशामुळे फिरतं? वाऱ्यामुळे. पतंग कसा उडतो? वाऱ्यामुळे. एवढंच काय, दोरीवर वाळत घातलेले कपडे सुद्धा वाऱ्यामुळेच सुकतात. सगळीकडे हवाच तर आहे. आतापर्यंत आपण हवेचे गमतीशीर गुणधर्म पाहिले, पण आता आपण तिच्या सगळ्यात महत्त्वाच्या भूमिकेकडे वळूया. ही भूमिका थेट आपल्या जीवनाशी जोडलेली आहे. कारण हवा जगण्यासाठी आणि जाळण्यासाठी दोन्हीसाठी अत्यंत आवश्यक आहे. हा प्रयोग पहा. इथे 2 मेणबत्त्या छान जळतायत. आता आपण काय करूया? एका मेणबत्तीवर काचेचा ग्लास ठेवूया. आणि बघा काय झालं? ग्लास ठेवलेली मेणबत्ती विझली. असं का झालं असेल बरं? कारण अगदी सोपं आहे. जळण्यासाठी जी हवा लागते ती त्या ग्लासच्या आतली संपून गेली. आणि यातून एक खूप मोठी गोष्ट आपल्या लक्षात येते. आगीला जळण्यासाठी जी हवा लागते ना, अगदी तीच हवा आपल्याला आणि इतर सर्व सजीवांना श्वास घेण्यासाठी लागते. याचाच अर्थ जळण्याची क्रिया असो किंवा जगण्याची, दोन्हीसाठी हवाच लागते. विचार करा, किती साधं सत्य आहे, पण किती महत्वाचं. आपण जो प्रत्येक श्वास घेतो तो आपल्याला जीवन देतो. हवेशिवाय आपलं अस्तित्वच शक्य नाही. तर आतापर्यंतच्या या प्रवासात एक गोष्ट तर नक्कीच स्पष्ट झाली असेल की हवा आपल्यासाठी किती किती जास्त मौल्यवान आहे. आणि म्हणूनच या मौल्यवान हवेला स्वच्छ ठेवणं ही आपली सर्वांची जबाबदारी बनते. आणि बघा, स्वच्छ हवा आणि प्रदूषित हवा यातला फरक तर आपण रोजच अनुभवतो. एखाद्या बागेत, झाडांखाली गेल्यावर श्वास घ्यायला किती छान मोकळं वाटतं नाही का? ती आहे स्वच्छ हवा. आणि याउलट
शहरातल्या गर्दीत वाहनांच्या धुरामुळे जो खोकला येतो, डोळेच चुरचुरतात, ती आहे प्रदूषित हवा. पण ही हवा खराब होते कशामुळे? कारणं आपल्या डोळ्यांसमोरच आहेत. गाड्यांमधून आणि कारखान्यांमधून निघणारा धूर, कुठेही कचरा जाळण्याची सवय, हवेतली धूळ, या सगळ्या गोष्टींमुळे आपली जीवनदायी हवाच विषारी बनत चालली आहे. पण चांगली गोष्ट ही आहे की यावर एक नैसर्गिक उपाय सुद्धा आहे, आणि तो म्हणजे झाडं. झाडं हवा स्वच्छ ठेवायला मदत करतात. खरं तर ती निसर्गाने दिलेले एअर प्युरिफायर्स आहेत, जी 24 तास आपलं काम करत असतात. आणि शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न उरतो. ही हवा स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी नक्की कोणाची आहे? जर हवा आपल्या सगळ्यांची आहे, तिच्यावर आपलं जीवन अवलंबून आहे, तर मग तिला जपण्याची जबाबदारी सुद्धा आपल्या सगळ्यांचीच आहे, नाही का? यावर आपण सगळ्यांनी मिळून विचार करायलाच हवा.